जय गजानन माऊली. स्वागत आहे तुमचं रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये. तर ही आहे तांदुळ्याची भाजी. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात, हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात भरपूर प्रमाणात ही शेतामध्ये आपल्याला दिसून येते. या तांदुळाच्या भाजीला आपण इतर भाजीपाला कसा शेतामध्ये लावतो तसा लावायची गरज नसते. ही ऑटोमॅटिकच शेतामध्ये निघून येते. तसेच ही हिरवीगार छान तांदुळाची ताजी ताजी भाजी माझ्या एका मैत्रिणींनी शेतातून आणून दिली. तिच्या शेतामध्ये हिरवा भाजीपाला वगैरे असा असतो, तर पाणी वगैरे दिलेलं असते, तर ही मिळून जाते. भाजी करायला कठीण नाही आहे. तांदुळाची भाजी छान अशी निवडून घेतल्यानंतर शेतातली असल्यामुळे तिला माती वगैरे लागलेली असते. छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि खराब आणि चांगले पाणी असे ताजे बाजूला केले आणि छान प्रकारे आजीबाईने आमच्या चिरून घेतले. आता या भाजीला लागणारं आपलं साहित्य आधीच तयार केलेलं आहे. कांदा कट करून ठेवलेला आहे, लसूण कट करून ठेवलेला आहे. इथं आजीने कढई ठेवली, कढई छान तापू दिली. त्यामध्ये मोहरी जिरं टाकून दिला. मोहरी जिरं झाल्यानंतर त्याने लसूण टाकून दिला आणि थोड्याफार मिरच्या चिरून ठेवल्या होत्या, त्या पण त्यामध्ये टाकला आणि जो उरलेला कांदा होता तो त्यामध्ये टाकून दिला. कांदा इथं आपल्याला जास्त लालसर असा होऊ द्यायचा नाही आहे, मीडियम प्रमाणातच होऊ द्यायचा आहे, जेणेकरून छान प्रकारे आपल्या भाजीला चव येईल. इथं आपण टाकलेला जो मसाला आहे तो गॅसवरती, मीडियम गॅसवरती छान लालसर होईल तोपर्यंत परतून घेतला. आता त्यामध्ये जो चिरलेला कांदा होता तो टाकून घेतला. तांदुळाची भाजी ही खूप हेल्दी आहे, पौष्टिकही आहे आणि चवीलाही खूप छान लागते. वरणासोबत वरण, पोळी आणि तांदुळाची भाजी आपण असं ठरवू शकतो. आणि शक्यतो संध्याकाळी ही भाजी गावाकडे भरपूर प्रमाणात होते, कारण कोरडी भाजी असते, त्याच्यासोबत छान भाकरी वगैरे असं होते. आता इथं छान असा मीडियम प्रमाणात कांदा झालेला आहे, तर थोडी भाजी त्यामध्ये टाकून घेतली. आता ह्या भाजीचं असं आहे, ते दिसायला अशी भरपूर दिसते, पण गॅस कढईमध्ये टाकली पूर्ण अशी चिमून जाते, म्हणून थोडी थोडी टाकायची आणि हलवत जायचं. कारण एकखट्टे आपण टाकून दिले की ना आपल्याला व्यवस्थित हलवता येत आणि ना काहीच, त्याच्यामुळे थोडी थोडी टाकत जायची. इथं आधी थोडी भाजी टाकून घेतली, थोडा कांदा पण होऊ दिला. यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही. पातळी भाजी आपण ही करू शकतो, पण शक्यतो सगळीकडेच ही भाजी कोरडी केल्या जाते. कोरडी तिची चव अशी छान लागते, घरातही छान असा तिचा सुगंध सुटतो. शेतातील ताजी ताजी भाजी, हिरवीगार आणि पारंपरिक पद्धतीनं गावाकडे भरपूर प्रमाणात ही भाजी केली जाते. छान इथं हलवून घेतली, आजूबाजूने परतून घेतली. हिला पाणी ऑटोमॅटिकच सुटून जाते. थोडं पाणी सुटलं की थोडं मीडियम गॅसवरती आपण राहू द्यायचं, जेणेकरून ते पाणी पण जळून जाईल आणि आपली भाजी अशी छान मोकळी आणि सुटसुटीत होऊन येईल. इथं भाजी छान होऊन गेली. आता आधी कसं भरपूर भाजी असल्यामुळे आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही. थोडी भाजी चिमल्यानंतरच आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं. इथं माझी भाजी चिमल्यावर मी मीठ घालून घेतलं चवीनुसार आणि छान हे आपली तांदूळाची भाजी रेडी आहे. आता तांदूळाची भाजी म्हटल्यानंतर चपात्या इथं घरामध्ये कोणाला आवडत नाही, तर इथं मी छान प्रकारे अशा भाकरी करून घेतल्या ज्वारीच्या पिठाच्या. तांदूळाच्या भाजीमध्ये आयरनचं प्रमाण भरपूर असते. शक्यतो कढईमध्ये किंवा ताव्यावर छान होते. म्हणजे आधी भाकरी वगैरे, पोळ्या वगैरे तुम्ही करून घ्या आणि नंतर ताव्यावरती फोडणी देऊन तांदूळाची भाजी करून घ्या. तिची चव एक वेगळीच लागते. ही तांदूळाची भाजी बाळंतीण बायांसाठी खूप पौष्टिक असते. आमच्या घरामध्ये तांदूळाची भाजी आणली की मला माझ्या पप्पांची खूप आठवण येते, कारण त्यांना ही भाजी खूप आवडायची. कसं असते, माणसं निघून जातात आणि त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या आवडीनिवडी मनामध्ये घर करून राहतात. समोर काही गोष्टी आल्या की त्यांच्या आठवणी तशाच उमळून बाहेर येत असतात. तसंच काही माझं या भाजीसोबत रिलेशन आहे आणि भाजी परतच मला माझ्या वडिलांची आठवण येते. असो, ह्या गोष्टी आपल्या चालूच राहणार आहे. तर इथं मी भाकरीच्या छान उंडा करून छान अशा भाकरी हातावरती थापून तयार करून घेतल्या.
खमखम फुगलेल्या गरम गरम भाकरी आणि तांदूळाची छान कोरडी भाजी अशी आपली संध्याकाळची डिश आणि पौष्टिक हेल्दी तयार आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तांदूळाची भाजी तुम्हाला आवडते किंवा नाही आवडत आणि मी बनवलेली साधी आणि सोपी गावाकडील तांदूळाची भाजी तुम्हाला कशी वाटली. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.